नमस्कार. मी ध्रुव सचिन पटवर्धन, सातारा, गट क्रमांक 3. सावरकरांची विनोद बुद्धी याविषयी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. पदे दोहडे श्लोक प्रबंध थाटी मुद्रा अनेक छंद वीर भाटी व विनोद प्रसंगे करावा. वृत्त छंदबद्ध अशी कवने, वीरांच्या कथा आणि प्रसंगी केलेला विनोद असंच आहे सावरकरांचं साहित्य. अहो, अगदी बालवयातच सावरकरांच्या विनोदी बुद्धिमत्तेची चुणूक आपल्याला दिसून येते. भगुरला भगत नावाचे मास्तर सावरकरांना होते. आता भगत मास्तरांनी शाळेत अनेक सुधारणा केल्या. त्यात त्यांनी सिंगल बार, पॅरलल बार अशा व्यायामाच्या सुधारणा केल्या. शाळा तपासण्याकरता कोणी आलं की भगत मास्तर त्यांच्या समोर अशी लुडबुड करायचे आणि स्वतः सिंगल बार, पॅरलल बार त्यांना करून दाखवायचे. भगत मास्तर या सगळ्या पाहुण्यांसमोर कशी लुडबुड करतात हे सावरकरांनी आपल्या सगळ्या मित्रांना दाखवलं आणि त्यांना हसवलं. हे तिथं प्रत्यक्ष उपस्थित असणाऱ्या डॉक्टर आठल्यांनी स्वतः लिहून ठेवलेलं आहे. उत्तम नकला करून सावरकर हे विनोद निर्मिती करू शकत होते याचंच हे उदाहरण आहे. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये उच्चवर्गीयांसाठी राखीव खोल्या होत्या. सावरकरांना ते कधी पटलंच नाही. आता या सगळ्या खोल्या उत्तरेकडे होत्या. आता विनोदाने म्हणा किंवा उपहासाने सावरकरांनी या सगळ्या उत्तरेकडे असणाऱ्या त्या राखीव खोल्यांना द नॉर्थ विंग अरिस्टोक्रॅसी असं नाव दिलेलं होतं. आता कधी कुठे कसं काही कळलं नाही, पण सावरकर आणि त्यांचे रूममेट असणारे विष्णू दिगंबर भट, त्यांचं टोपण नाव भाऊ, असे हे दोघे भाऊंच्या घरी आले. पुढे तिथून ते माडीवर आले. खिडकीतून खाली वाकून पाहतात तर समोर एक नदी दुथडी भरून वाहत होती. दोघांनी विचार केला की अरे, काल तर इथे सडक होती आणि आज नदी कशी काय? आता नदीच्या पहिल्या तीरी जाण्यासाठी दोघेही त्यात पोहायला लागले. पहिलं तीर न आल्याने त्यांचे हात दमले आणि ते बुडायला लागले. आणि बुडत असताना वरती त्यांनी त्या खिडकीकडे बघितलं तर अहो आश्चर्य, कारण खिडकीत उभे असणारे दोघे हे स्वतःलाच बुडताना बघत होते. आता खिडकीत उभे असणारे दोघे बुडणाऱ्या दोघांना वाचवण्याकरता जे जोरात पळत खाली यायला लागले ते त्या जिन्यांवरून येत असताना सावरकरांचा पाय घसरला. ते गरंगळत खाली आले आणि त्या बसलेल्या हिसक्याने सावरकरांना जी जाग आली आणि शेजारी भाऊ सुरक्षित आहे हे बघून त्यांना बरं वाटलं. सावरकरांनी आनंदाने भाऊंना मिठीच मारली. सावरकर झोपलेले असताना त्यांना हे स्वप्न पडलं. दिंडी ह्या वृत्तामध्ये सावरकरांनी स्वप्न नावाचं काव्य या प्रसंगावरती तयार केलं की रात्र झाली होती, मी आणि भाऊ झोपलो होतो आणि काय झालं. सावरकर म्हणतात की हा प्रसंग मला विनोदी वाटल्याने मी त्याच्यावरती कविता केली. रात्र झाली होती, मी आणि भाऊ झोपलो होतो याचं इतकं अलंकारिक वर्णन सावरकर करतात. आणि त्या सडकेची झालेली नदी, तिच्या ठाई अवतरलेली ती आकाशगंगा आणि खेळणाऱ्या तरुणीची उपमा, संपूर्ण प्रसंगच ते अतिशय विनोदी पद्धतीने आपल्या समोर मांडतात. एका श्लोकामध्ये ते असं म्हणतात की देखोनी अतिरम्य स्थान उतरे जो मुंबई बंदिरी, ज्या सारे जपती त्वरे लपती यत क्रोधे दरी कंदिरी, ऐसा हा नृपोर प्लेग भटके देशात यातो सवे, भेटे जो जन त्यास दंड करीतो काळान जो सोसवे. अहो, प्लेग सारख्या महाभयंकर रोगाची उपमा सावरकर राजाला म्हणजे इंग्रजांना देतात. इंग्रजांची ही दुष्ट वर्तणूक ही कुठेतरी उपरोधात्मक अशा विनोदातून ते आपल्या पुढे मांडतात. आता अंधश्रद्धा निर्मूलन या त्यांच्या कथेमध्ये शाळेमध्ये झालेला बक्षीस वितरणाचा समारंभ आणि तिथे झालेला गोंधळ जो बऱ्याच वेळेला त्या काळी अनुभवास घ्यायचा. काय विनोदी पद्धतीने लिहितात होते. मास्तर भाषणाला उभे राहिले आणि आज जगत समाचार या वृत्ताचे जगप्रसिद्ध संपादक श्रीयुत बंडोपंत आपल्याला अध्यक्षस्थानी लाभले, हे आपल्या शाळेचे परमभाग्य आहे. सगळ्या मोठ्या माणसांनी टाळ्या वाजवल्या. लहान मुलांना वाटलं की वाक्य संपलं की टाळ्या वाजवायच्या आहेत. पुढे मास्तर बोलले, याच वर्षी आपल्या शाळेचे संस्थापक श्री दगडू पाटील पटकीने वारले. मुलांच्या टाळ्यांचा प्रचंड कडकडाट. अहो, अशा अनेक विनोदी प्रसंगांनी सावरकरांनी ही कथा रंगवलेली आहे. भाषाशुद्धीविषयी लिहित असताना शब्दच सावरकरांशी बोलतायत अशी कल्पना करून
सावरकरांनी तिथे सुद्धा विनोद निर्माण केला. शेंडी तुटो वा पारंबी मी बोलणार असा निर्धार सावरकरांनी व्यक्त केल्यानंतर शब्द त्यांना असं म्हणतात की अहो, पोर्ट ब्लेअरच्या भस्मासुराचा वरदहस्त आपल्या मस्तकी लागल्यानंतर आपले केस हे पुष्कळ अंशी गळून गेल्याने यद्यपि आपली शेंडी तुटण्याचे भय हे कमीच झाले आहे. अहो, गांधी आणि गोंधळ, गरमागरम चिवडा ही नावं किती सार्थ आणि विनोदी आहेत. इथे सुद्धा न पटलेल्या विचारांची मीमांसा सावरकर ही विनोदाच्या आधाराने करताना दिसतात. अहो, क्ष किरण्याची नुसती अनुक्रमणिकाच किती विनोदी आहे. नट्या पंचगव्य पितात आणि ही भूतलया की भूतबाधा. सावरकरांची नाटके, संगीत उत्तरक्रिया, संगीत उशाप, संगीत संन्यस्त खड्ग, याच्यामध्ये देवी सिंह, नारंभट, शाकंभट, कोंडाणा, धोंडाणा, अहो नावेच किती विनोदी आहेत. ही सगळी पात्र ही या नाटकांमध्ये विनोद निर्मिती करताना सुद्धा आपल्याला दिसतात. म्हणून मित्रांनो, सावरकरांची ही सगळी विनोद बुद्धी ही जशी आपल्याला त्यांच्या लेखनातून दिसते तशीच आणि अगदी तशीच ती त्यांच्या बोलण्यातून, वागण्यातून आणि त्यांच्या हजरजबाबीपणातूनही आपल्याला दिसून येते बरं का. अहो, इंग्रज सरकार तरी 50 वर्षे इथे राहणार आहे का, हे बारीला दिलेलं सडेतोड उत्तर हे याच हजरजबाबीपणाचं उदाहरण नाही का. म्हणून मित्रांनो, अशा अनेक गोष्टी सांगता येतील, अनेक प्रसंग सांगता येतील, अनेक प्रकारचे असे विनोदी दाखले जे सावरकरांनी त्यांच्या साहित्यात केलेले आहेत तेही देता येतील. पण सावरकरांची असणारी अशी ही अलौकिक आणि व्हर्सटाईल विनोद बुद्धी ज्याला आपण म्हणूया, ही या सगळ्या माझ्या आत्ताच्या विवेचनावरून स्पष्ट झाली असं मानतो आणि राष्ट्र समर्पित असणारे असे ते सावरकर, त्यांना वंदन करतो. थांबतो. धन्यवाद.